नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत सप्तशृंगी देवीची कथा. चला तर पाहूया. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता हे देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती ह्या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या 3.5 पीठापैकी ते आद्य शक्तिपीठ आहे. आद्य शक्तिपीठ ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तिपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे. बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. 18 हत्तीच्या ह्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव ह्या गावात उत्तम खवाही खायला छान असा मिळतो. सप्तशृंगी हा भारताचा हा गड नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ वसलेला आहे. अनेक कुटुंबाचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. हे देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. ह्या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे. परंतु आता शाकंभरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तिपीठ हे एक सहारनपूर येथे आहे. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खान लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. हे स्थान जिल्ह्यातून नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्री सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांचे भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वतात प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक इथून सुरुवात करतात. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथानुसार महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले आहे. महानुभावी लीला चरित्रात असे उल्लेख आढळतो की रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार येथे पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरिता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार ह्या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतचे लूट केल्यावरही शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बकरीमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवता ही देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. रूप कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यावर महिषासुरा नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकवून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयीकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका
तेजाची निर्मिती केली. ते तेज आंब्याच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने तेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले, अशी कथा. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून रज्जू मार्गांचा वापर सुरू झाला आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीची मंदिरे उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. ह्या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारीत होते व मंदिरांचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित ह्या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष, तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण भात, भाजी, पोळी ही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कृतिध्वज फडकवतात व हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. गडावरील इतर ठिकाणे कालीकुंड, सूर्यकुंड, जलाकुंपा, शिवतीर्थ, शीतकाडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम. या गडावर कशी अवतरली देवी याची कथा आज मित्रांनो आपण महिषासुराच्या नावाचा राक्षस होता. ह्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना ज्यावेळेस ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी वरदान मागितले. हे वरदान मागत असताना त्यांनी सर्व गोष्टीचा उल्लेख केला की ह्या मानव दानव यांच्यापासून मला काही भीती नसावी किंवा हे माझा वध करू शकणार नाही. परंतु हे वरदान मागत असताना त्यांनी महिलांचे नाव घेतलं नाही किंवा नारीचं नाव त्यावेळेस घेतलं नाही. त्यानंतर वरदान मिळाल्याच्या नंतर ह्या महिषासुराने संपूर्ण पृथ्वी लोकावर स्वर्गावर आक्रमण केली. सगळ्या पृथ्वीवर अक्षरशः हायदोष मांडला. मग ह्या महिषासुरापासून ह्या तिन्ही लोकांना वाचवायचं होतं. मग त्यासाठी सर्व देव मिळून महादेवाकडे गेले. मग त्यावेळेस महादेवाने सांगितले की त्याचा वध करू शकणार नाही, कारण हे ब्रह्मदेवाने तसं त्याला वरदान दिलं आहे. परंतु ब्रह्मदेवाच्या दिलेल्या वरदानामध्ये जी अट होती त्या अटीमध्ये नारीचा उल्लेख नसल्यामुळे महादेवाने संपूर्ण देवांना हे सांगितले की याला ह्या महिषासुराला मारण्यासाठी देवी पार्वतीचा एक अंश लागेल. त्यानंतर देवी पार्वतीचा एक अंश तयार झाला आणि त्यासाठी ऋषी मार्कंडेय यांनी मोठा यज्ञ केला. ह्या यज्ञामध्ये ह्या देवीच्या ह्या अंशाने उडी घेतली आणि ह्या यज्ञातून देवीचे अतिशय अपराळ विपुराळ रूप असे बाहेर निघालं. अतिशय भयानक ह्या विद्रक असे हे देवीचे रूप होतं. ह्यावेळेस देवीला तिन्ही देवांनी, महादेवानी, विष्णूनी आणि ब्रह्मदेवानी आपापली शस्त्र दिली. हे शस्त्र मिळाल्यानंतर देवीने महिषासुरांचा युद्धाचं आवाहन केलं. आवाहन केल्यानंतर महिषासूर त्याची सेना घेऊन आला. यावेळेस मातेने संपूर्ण ताकदीने ह्या महिषासुरांची संपूर्ण सेना उद्ध्वस्त करून टाकली. संपूर्ण सेनेची कत्तल करून टाकली. त्याचा पाठलाग त्यावेळेस देवीने केला आणि ह्या महिषासुराचा पाठलाग करून देवीने त्यावेळेस ह्या महिषासुराचा वध केला. आणि ह्या महिषासुरांचा वध केल्याच्या नंतर विश्रांतीसाठी देवी ह्या गडावर आली. तेव्हापासून ह्या गडावर देवीचं वास्तव्य आहे आणि तेव्हापासून या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात. आणि देवीची मान थोडी ह्या झुकलेली आहे दिसते, कारण त्या बाजूला ह्या मार्कंडेय पर्वत आहे. या ठिकाणी मूर्तीची मान थोडी वाकडी ह्यासाठी आहे, कारण ह्या साईडला जे मार्कंडेय पर्वत आहे त्या पर्वतावर असलेले मार्कंडेय ऋषी त्यावेळेस देवीने काही पूजापाठ आणि काही यज्ञामध्ये उच्चारल्या जाणारे मंत्रऋचांचा ऐकवत असतात अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, तुम्हाला मी संपूर्ण गडाची जी काही पौराणिक कथा अख्खी होती ती संपूर्ण मी सांगितलेली आहे. तर हा तुम्हाला कसा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.